विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर, लोकप्रशासन विभाग प्रमुख, बी रघुनाथ महाविद्यालय परभणी. उपस्थित आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. मित्रांनो, आज आपण बी द्वितीय वर्षातील कर्मचारी प्रशासन या पेपर क्रमांक 5 मधील प्रकरण 3 प्रशिक्षण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी इथे जो तुम्हाला माझा ईमेल आयडी दिसत आहे, तो ईमेल आयडी तुम्ही लिहून घ्या, नमूद करून घ्या. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्हाला या व्हिडिओविषयी काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला ईमेलवर अवश्य प्रश्न विचारू शकता. मी तुमच्या शंकांचं निराकरण करेल. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आज आपल्याला पाहायचं आहे प्रशिक्षण. यामध्ये आपल्याला एकूण 3 भाग पाहायचे आहेत: प्रशिक्षणाचा अर्थ, उद्दिष्टे आणि प्रकार. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की शासनाची कार्य ही पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. ती कार्य गुंतागुंतीची आणि क्लिष्ट झालेली आहेत. आणि या कार्याच्या पूर्ततेसाठी सर्वसामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता असलेले कर्मचारी हे आता त्या समस्या पूर्णतः सोडू शकत नाहीत. मग अशा कर्मचाऱ्यांना विशेष ज्ञान उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यांना कौशल्य प्राप्त करून द्यावं लागतं आणि या कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारावर हे कर्मचारी प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करून जनतेची सेवा करू शकतात. कारण आधुनिक शासन हे कार्यक्षम असणं गरजेचं झालेलं आहे आणि ही कार्यक्षमता कर्मचाऱ्यांच्या कार्याच्या माध्यमातून दिसून येते आणि त्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मित्रांनो, खरं म्हणजे प्रशिक्षण ही आधुनिक काळामध्ये जास्त नावारूप आलेली संकल्पना आहे. पूर्वी प्रशिक्षण हे सैन्य क्षेत्रामध्ये प्रामुख्याने दिलं जात असे, परंतु आज नागरिक क्षेत्रामध्ये सुद्धा, लोकसेवकांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रशिक्षण हे अनिवार्यपणे दिलं जातं. खचितच एखादा कर्मचारी तुम्हाला दिसेल की ज्यानं आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. आजकाल सरकार कर्मचाऱ्यांना मनुष्यबळामध्ये रूपांतरित करू लागलेलं आहे आणि त्याला कर्मचारी प्रशासनाला आज मनुष्यबळच म्हटलं चाललेलं आहे. आणि मग सर्वसामान्य कर्मचाऱ्याचं मनुष्यबळामध्ये रूपांतर तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्यांच्यामध्ये विशिष्ट अशा स्वरूपाचं कौशल्य निर्माण केलं जाईल. आणि तुम्ही पाहताय समोर एक ग्राफिक्स दिसते तुम्हाला, की ज्याच्यामध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत. अशा स्वरूपाचंच प्रशिक्षण हे प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलं जातं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं कौशल्य निर्माण करून त्यांना कामाच्या प्रती तयार केलं जातं. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे कौशल्य निर्माण केलं जातं. उदाहरणार्थ शिक्षण देऊन, त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ करून, कधी त्यांना कोचिंग देऊन, त्यांना विशिष्ट प्रकारचं स्किल शिकवून, त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी करून, वर्कशॉप किंवा इतर माध्यमाच्या सहाय्याने त्यांना कार्याची माहिती देऊन कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षण किंवा कौशल्य हे प्रामुख्याने निर्माण केलं जातं. आजच्या आधुनिक शासनाचं, विशेषतः कर्मचारी प्रशासनाचं एक आद्य कर्तव्य झालेलं आहे की प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना ते प्रशिक्षण दिलं जातंय. हे प्रशिक्षण एकदा देऊन भागत नाही, तर गरजेप्रमाणे, काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे प्रशिक्षण दिलं जातं. सर्वसाधारणपणे आपल्याला शिक्षण आणि प्रशिक्षण हे सारखं वाटतं. साधारणतः लेमन्स लँग्वेजमध्ये, सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण हे सारखं मानलं जातं. परंतु आपण प्रशासनाचे विद्यार्थी आहोत, आपल्याला माहीत पाहिजे की शिक्षण आणि प्रशिक्षण हे दोन्ही सारखं नाही. त्यामध्ये काही मूलभूत अंतर आहे. हे मूलभूत अंतर काय आहे हे आपण प्रामुख्याने समजून घेऊ. पहिलं, शिक्षण आणि प्रशिक्षणामधलं अंतर समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण ही संकल्पना अधिक व्यापक रूपाने समजण्यास मदत होईल. प्रशिक्षण हे अल्प कालावधीसाठी असतं, तर शिक्षण हे दीर्घ कालावधीसाठी असतं. हा त्यातला पहिला मूलभूत फरक आहे. प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये आणि ज्ञानामध्ये वाढ करणं अशा स्वरूपाचा आहे, तर शिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास करणं अशा स्वरूपाचा आहे. प्रशिक्षण हे प्रामुख्याने टेक्निकल नॉलेज किंवा तांत्रिक कौशल्य निर्माण करण्यासाठी दिलं जातं. तर शिक्षण हे व्यक्तीच्या वर्तन आणि त्याच्या ॲटिट्यूडकडे, दृष्टिकोनामध्ये वाढ करणं किंवा बदल करून आणण्याशी संबंधित आहे. प्रशिक्षण हे साधारणतः जॉब एक्सपिरियन्स असतं, म्हणजे कार्यधिष्ठित असतं.
तर शिक्षण हे कार्याधिष्ठित नसतं, ते सर्वसामान्य सर्वांगीण अशा स्वरूपाचं असतं. ट्रेनिंग हे स्पेसिफिक टास्क शिकवण्यासाठी दिलं जातं. तर शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वसामान्य संकल्पना या विकसित केल्या जातात. शिक्षण हे संकुचित भावनेतून किंवा संकुचित दृष्टिकोनातून दिलं जातं. प्रशिक्षण हे संकुचित दृष्टिकोनातून दिलं जातं. तर शिक्षणाचा उद्देश हा मात्र व्यापक दृष्टिकोन निर्माण करणं अशा स्वरूपाचा असतो. हा एक मूलभूत फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला एखादा टेबल तयार करायला सांगितलं आणि त्यासाठी आवश्यक असणारी साधनं, जसे की लाकडं आहेत किंवा काही टूल्स आहेत, ही जर तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही एखादा टेबल तयार करा, तर तुम्ही निश्चितपणे तो टेबल तयार करताल. तो तुम्हाला तयार करता येईल, परंतु त्याचा आकार प्रकार हा तितकासा चांगला बनणार नाही. तुमची जी साधनं वापरायची आहेत, त्या साधनांच्या वापरामध्ये सुद्धा थोडीशी तफावत दिसेल किंवा कदाचित तुम्ही ती साधनं अशा पद्धतीने वापरताल, की खर्च जास्त होईल आणि वेळ सुद्धा त्यासाठी जास्त लागेल. परंतु तेच जर तुम्हाला शिकविलं गेलं, तर निश्चितपणे तुम्ही तो टेबल अत्यंत कमी वेळामध्ये, कमीत कमी साधनांचा वापर करून आणि कमीत कमी खर्चामध्ये तयार करताल. तुम्ही हे जे तयार केलेला टेबल आहे, त्याचा आकार प्रकार सुद्धा खूप चांगला असेल. तुम्ही तेच आहात, परंतु सुरुवातीला तुम्हाला प्रशिक्षण दिलं नव्हतं म्हणून तुमचा टेबल हा तितकासा चांगला बनला नाही. वेळ, पैसा आणि श्रम हे वाया गेले. परंतु तुम्हालाच म्हणजे त्याच कर्मचाऱ्याला जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं, तेव्हा तो कौशल्य प्राप्त करून तेच काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ते काम चांगलं केल्यामुळं आपोआपच शासन, प्रशासन, जनता या सगळ्यांना त्याचा लाभ झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. म्हणून प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना देणं हे आजच्या शासनाचं आद्य कर्तव्य झालेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. आता आपण थोड्याशा प्रशिक्षणाच्या व्याख्या किंवा अर्थाला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ही संकल्पना अधिक आपल्याला व्यवस्थित समजून येईल. प्रशिक्षण हा शब्द अधिक शिक्षण या 2 धातूंपासून तयार झालेला आहे. म्हणजे जाणीवपूर्वक दिलेले शिक्षण किंवा ज्ञानामध्ये केलेली वाढ म्हणजे प्रशिक्षण. म्हणजे शिक्षणाच्या पुढची जी पायरी असते, शिक्षणापेक्षा अधिक व्यापक अशा स्वरूपाचं जे ध्येय असतं, ते प्रशिक्षणाचं असतं. दुसरी व्याख्या आहे प्रशासकीय सुधारणा आयोगाची. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या मते मानवी कौशल्यात करण्यात आलेली गुंतवणूक म्हणजे प्रशिक्षण. मानवी कौशल्य वाढविण्यासाठी जी गुंतवणूक केलेली आहे, गुंतवणूक याच्या दृष्टिकोनातून की प्रशिक्षण देण्यासाठी सरकार वेळ, पैसा आणि श्रम या गोष्टीवर बऱ्यापैकी खर्च करतं. त्यामुळे त्याला गुंतवणूक असा शब्द वापरलेला आहे. म्हणून प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या मते कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वाढी करण्यासाठी सरकारने जी गुंतवणूक केलेली आहे, ती गुंतवणूक म्हणजे प्रशिक्षण आहे. पुढची व्याख्या आहे विल्यम टेरपे यांची. सनदी सेवकांचे कौशल्य, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशिक्षण. ही व्याख्या अत्यंत छान आहे. सनदी सेवकांचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढविणे, त्यांच्या सवयीमध्ये बदल करणे, त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी करणे, त्यांचा दृष्टिकोन विकसित करणे, या सगळ्या प्रक्रिया या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साध्य केल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षणाची ही व्याख्या अधिक थोडीशी व्यापक आणि समर्पक अशा स्वरूपाची आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आहे एल.डी. व्हाईट यांची. ते म्हणतात प्रशिक्षण ही अशी प्रक्रिया आहे, की ज्याद्वारे लोकसेवकांना त्यांच्या कार्याची माहिती करून दिली जाते आणि त्यांची कार्यक्षमता वाढविली जाते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जेव्हा त्यांना कार्याची माहिती करून दिली जाते, कार्याचं ज्ञान करून दिलं जातं, कार्य कशा पद्धतीने पूर्ण करायच्या संदर्भामधली सविस्तर बाब समजून सांगितली जाते. कार्यामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी, धोके, अडथळे यांची माहिती दिली जाते. त्या कर्मचारी या सगळ्या बाबी शिकल्यानंतर किंवा आत्मसात केल्यानंतर ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक प्रभावीपणे करू शकतात आणि हाच प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. तिसरी व्याख्या आपण पाहूयात, ती आहे ॲशेटन कमिटीची. ॲशेटन समिती इंग्लंडमध्ये नेमली गेली होती. त्या समितीनं केलेली व्याख्या आहे. प्रशिक्षणाचे मुख्य कार्य एखाद्या व्यक्तीचे तांत्रिक कौशल्य वाढविणे व संघटनेत कार्य करण्याच्या हेतूने उत्साह निर्माण करण्याचे असते. ॲशेटन समितीच्या मध्ये प्रशिक्षण हे व्यक्तीमध्ये काही विशिष्ट अशा स्वरूपाचे कौशल्य निर्माण करतं, तांत्रिकता निर्माण करतं आणि अशी तांत्रिकता निर्माण झाल्यामुळं किंवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळं कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढतो. उत्साह यासाठी वाढतो, की जे काम आपल्याला जमत नाही ते काम करत असताना जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण होते, त्या भीती निर्माण होण्यातून त्याची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. तो योग्य पद्धतीने कार्य करू शकत नाही. परंतु त्याला प्रशिक्षण दिलं गेलं,
तर आपल्याला हे कार्य येतंय हे त्याला माहीत असल्यामुळं तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि आपोआपच कार्य योग्य पद्धतीने पूर्ण केल्यामुळं त्याला कार्यातून आत्मसंतुष्टी मिळते आणि त्याचा उत्साह त्या ठिकाणी वृद्धिंगत झालेला, वाढलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. नंतर पुढची व्याख्या आहे मॅन्डेल यांची. प्रशासनातील नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणे, वर्तमान कार्यासाठी ज्ञान व कौशल्य यांचा विकास करणे आणि भविष्य काळातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार करणे, हा प्रशिक्षणाचा हेतू असतो. मेंडेल म्हणतात, नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणे. प्रशासन हे गतिशील आहे, परिवर्तनशील आहे. बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या समस्येनुसार प्रशासनाचं स्वरूप बदलतं. मग हे बदलतं स्वरूप कर्मचाऱ्यांना समजून सांगणं, त्यांना आत्मसात करून देणं, ते शिकविणं गरजेचं आहे. म्हणून नवीन कार्याचं पुनरावलोकन करणे, पुन्हा ते कर्मचाऱ्यांना शिकवणे. त्यासोबतच वर्तमान कार्यासाठी ज्ञान व कौशल्य विकसित करणे. वर्तमान काळामध्ये कर्मचाऱ्याला जे काम करायचं आहे, त्या कार्याचं त्याला ज्ञान करून देणं आणि त्याचं कौशल्य विकसित करणं. त्यासोबत मेंडेल पुढे म्हणतात, की भविष्य काळातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्याला तयार करणं. भविष्य काळामध्ये ज्या समस्या येऊ शकतात, त्या समस्याची त्याला आताच जाणीव करून दिली जाते. त्या समस्या त्याला शिकविल्या जातात. त्या त्यांना आत्मसात करायला लावल्या जातात आणि मग अशा समस्या जर भविष्य काळामध्ये निर्माण झाल्या, तर त्या समस्या हे कर्मचारी अत्यंत समर्थपणे सोडवू शकतात. उदाहरण जर सांगायचं, तर जिल्हाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना सुरुवातीलाच आपत्ती व्यवस्थापनासंदर्भामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. एखादी आपत्ती आलीच, तर ती कशा पद्धतीने दूर करायची, त्याचा मुकाबला कसा करायचा, त्यासाठी अधिकार कोणते दिलेले आहेत, कशा पद्धतीने त्या आपत्तीतून जनतेच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करायचं, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती त्यांना जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिलं जातं, त्या ठिकाणी दिलं जात असते. आणि मग असे जिल्हाधिकारी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करत असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. तर मित्रांनो, या व्याख्यानावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, की प्रशिक्षणाचा उद्देश हे कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करणं आहे. त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची तांत्रिक योग्यता निर्माण करणं आहे. वर्तमान कार्यामध्ये सुधारणा कशी करता येईल, हे पाहून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि भविष्य काळामध्ये ज्या निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना तयार केलं जातं. अशा पद्धतीनं हा प्रशिक्षणाचा एक व्यापक उद्दिष्ट असलेलं किंवा दृष्टिकोन असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. या व्याख्या पाहिल्यानंतर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊयात. तो म्हणजे प्रशिक्षणाची उद्दिष्ट समजून घेऊया. कोणत्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रशिक्षण दिलं जातं किंवा सरकार प्रशिक्षणावर जे वेळ, पैसा आणि श्रम खर्च करते, ते खर्च करण्यामागच्या शासनाचा उद्देश काय आहे? हे आपण समजून घ्या किंवा आधुनिक काळामध्ये शासन प्रशिक्षणाला एवढं का महत्त्व देत आहे, हे आपल्याला या उद्दिष्टांच्या माध्यमातून समजून येईल. शासनाच्या आधुनिक स्वरूपापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना झालेल्या चुकातून शिकत कर्मचारी कार्य करीत असत. त्यामुळे कार्याचं स्वरूप फारसं चांगलं नसे. कार्य विलंब, कार्यामध्ये चुका इत्यादी बाबी नित्याच्या झालेल्या दिसून येत होत्या. परंतु प्रशासनाचे असे स्वरूप आज मान्य नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण दिलं जाऊ लागलेलं आहे. प्रशिक्षणावर वेळ, पैसा आणि श्रम यांची सरकार जाणीवपूर्वक गुंतवणूक करत आहे आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना टेक्निकली साऊंड किंवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारचा आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. मग सरकारची वेळ, पैसा आणि श्रम प्रशिक्षणावर खर्च करते, त्याचा उद्दिष्ट काय आहे, यात आपण थोडं मुद्देसूदपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे ही संकल्पना तुम्हाला अधिक व्यवस्थितपणे लक्षात येईल. सगळ्यात पहिलं जे उद्दिष्ट आहे प्रशिक्षणाचं, ते आहे व्यावसायिक कौशल्य निर्माण करणं. आज शासन हे एक व्यावसायिक प्रक्रिया बनलेली आहे. प्रत्येक कार्य हे विशिष्ट पद्धतीने नियम व कायद्याच्या आधारावर करावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पदाच्या व्यावसायिक कौशल्याची, ज्ञानाची, तांत्रिक बाबीची माहिती असणे अत्यंत महत्वाचं आहे. सर्वसामान्य ज्ञान प्राप्त केल्यानंतर जेव्हा प्रशासनाच्या पदाची जबाबदारी कर्मचारी स्वीकारतात, तेव्हा त्या पदाची कर्तव्य, अधिकार
जबाबदारी, नियम, कार्यपद्धती, उत्तरदायित्व इत्यादींची त्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा व्यावसायिक कौशल्याची निर्मिती साधारणतः केली जाते. ही व्यावसायिक कौशल्य निर्माण केल्यामुळं कर्मचारी प्रोफेशनल बनतात. कर्मचारी हे पूर्णतः कुशल बनतात आणि निर्माण झालेल्या समस्या, अडचणी, आव्हाने ती लिलाया पार पाडतात. कुठलीही अडचण आली तर कर्मचारी डगमगत नाहीत. त्यांचं मनोबल कमी होत नाही किंवा त्यांच्या हातून चुका होत नाहीत आणि अशा सर्व बाबी जेव्हा कर्मचारी करतात, तेव्हा निश्चितच त्या कर्मचाऱ्यांना कार्यसंतुष्टी तर प्राप्त होतेच. ते ज्या संघटनेसाठी कार्य करतात, त्या संघटनेला त्याचे लाभ तर होतातच. परंतु जनतेला सुद्धा तत्पर सेवा मिळते आणि राष्ट्राच्या विकासाची प्रक्रिया ही गतिमान व्हायला मदत होते. त्यानंतर दुसरा जो उद्दिष्ट आहे प्रशिक्षणाचं, ते आहे भविष्य काळासाठी तयार करणं. प्रशिक्षण हे केवळ वर्तमान काळातील कार्याचा विचार करून दिलं जात नाही, तर भविष्यकालीन व्यवस्थेचा आधार बनावा या दृष्टिकोनासाठी देखील प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक समस्या ही वर्तमान काळात निर्माण होतेच असं नाही. भविष्य काळात निर्माण होणाऱ्या संभाव्यता विचारात घेऊन प्रशिक्षण देताना त्यांचा समावेश हा प्रशिक्षणामध्ये केला जातो. असे प्रशिक्षण गाठीशी असल्यास निर्माण झालेल्या कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी सक्षम असतात. उदाहरणार्थ, IAS, IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या काळामध्येच किंवा प्रत्यक्ष पदावर त्यांना नियुक्त करण्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जातं. बऱ्याचशा अधिकाऱ्यांना आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष अशा एखाद्या आपत्तीला समोर जावं लागतच असेल असं नाही. परंतु ज्या वेळेला त्यांना सामोरं जावं लागतं, त्यावेळेला त्या समस्येचा मुकाबला कसा करायचा याचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याजवळ असतं आणि मग अशा आपत्तींचा ते समर्थपणे मुकाबला करतात आणि व्यक्तीच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं भविष्य काळातील निर्माण होणाऱ्या आव्हानांना, समस्यांना, अडचणींना असे कर्मचारी समर्थपणे तोंड देऊ शकतात, त्यांचा मुकाबला करू शकतात आणि त्यातून जनतेला आणि राष्ट्राला फायदा त्याचा होत असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, त्यानंतर तिसरं आहे कालसापेक्षता निर्माण करणे. प्रशासनाचे स्वरूप विकसनशील व गतिशील आहे. प्रशासनाच्या बदलत्या धोरणात सोबत भूमिकेसोबत प्रशासनाचे स्वरूप देखील बदलतं. नवीन नवीन तांत्रिक ज्ञान, वैज्ञानिक प्रगती यांचा प्रशासनावर प्रभाव पडत असतो. या बदलत्या स्वरूपाप्रमाणे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकविणं आवश्यक असतं. असे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण न दिले गेल्यास कर्मचाऱ्यांचे ज्ञान कालबाह्य ठरतं व नवीन आव्हानांचा, संकटाचा मुकाबला करण्यासाठी अधिकारी सक्षम ठरत नाहीत. या गोष्टीचा विचार करून कर्मचाऱ्यांना कालसापेक्ष बनविण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाचा अवलंब केला जातो. बदललेली परिस्थिती, आव्हाने, कार्यप्रक्रिया, तंत्रज्ञान, नियम, कायदे, कार्याचे स्वरूप इत्यादी बाबी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेळोवेळी आत्मसात करून दिल्या जातात. अशा बाबी कर्मचाऱ्यांना दिल्यामुळं कर्मचारी हे कालसापेक्ष बनतात आणि तुम्हाला माहिती आहे, की कुठलीही कालबाह्य गोष्ट ही टिकत नसते. प्रशासन हे आज जनतेच्या अपेक्षांच्या पूर्तीचं एक सर्वात मोठं साधन आहे. राष्ट्राच्या विकासाचा प्रशासन हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे प्रशासन हे कालसापेक्ष असणं, काळाप्रमाणे बदलतं असणं, काळाच्या समस्यांची सोडवणूक करणारं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये कालसापेक्षता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण त्यांना दिलं जातं आणि काळाप्रमाणे त्यांच्या कौशल्यांमध्ये बदल केले जातात. उदाहरणार्थ, आजपासून साधारणतः 20 वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांना संगणकाच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु मागच्या 20-25 वर्षामध्ये प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि संगणक हे आजच्या शासनाचं, प्रशासनाचं एक अनिवार्य असं अंग बनलेलं आहे, माध्यम बनलेलं आहे. मग आपोआपच कर्मचाऱ्यांना ते शिकविणं आवश्यक झालं आणि मग जे कर्मचारी प्रशासनामध्ये अनेक वर्षापासून कार्य करीत होते, परंतु ज्यांना संगणकाचं प्रशिक्षण दिलं गेलेलं नव्हतं, शासनाने त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये बदलत्या काळानुसार कौशल्य निर्माण केलं. आज हेच कर्मचारी अत्यंत समर्थपणे संगणकाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. म्हणून कालसापेक्षता निर्माण करणं हा प्रशिक्षणाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. नंतर पुढचं आहे मनोबलामध्ये वाढ करणं. प्रशासनाची कार्य
ही आता साधी सोपी सरळ राहिलेली नाहीयेत. कार्यामध्ये प्रचंड गुंतागुंत व तांत्रिकता निर्माण झालेली आहे. अशा वेळेला कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये कार्यामध्ये चुका होण्याची, कार्य यशस्वी होण्याची भीती निर्माण होते. अशी भीती निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये कमीपणा, न्यूनगंड निर्माण होतो आणि असा न्यूनगंड निर्माण झाल्यास त्यांचं मनोबल खच्चीकरण होऊन कार्यक्षमता कमी झालेली आपल्याला दिसून येते. निम्न मनोबल कोणत्याही कर्मचाऱ्याची कार्यक्षमता तो सिद्ध करू शकत नाही. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कार्यप्रक्रियेचे, संभाव्य अडचणीचे संपूर्ण ज्ञान करून दिलं जातं. त्यामुळे कुठल्याही नव्या आव्हानाला स्वीकारण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता बनलेली असते. मानसिकरित्या ते सक्षम बनलेले असतात आणि प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवलं जातं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, तेव्हा ती करत असताना आपण घाबरतो. उदाहरणार्थ सुरुवातीला जेव्हा संगणक आलं, तेव्हा कुठलाही व्यक्ती हा संगणकाला हात लावायला, ते हाताळायला घाबरत असेल. परंतु आता मात्र संगणक इतकी कॉमन गोष्ट झालेली आहे. त्याचं कारण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे, की आता कर्मचारी संगणक सहजासहजी हाताळू शकतात. त्यांचं मनोबल हे वाढलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. त्यामुळं प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या समस्या या कशा सोडवायच्या याचं कर्मचाऱ्यांना ज्ञान करून दिल्यामुळं आपोआपच त्या समस्या सोडविताना चुका होण्याची किंवा काही कमीपणा राहण्याची भीती राहत नाही आणि मग कर्मचारी अशा निर्माण झालेल्या समस्या या समर्थपणे सोडू शकतात. म्हणजेच आपोआपच त्यांचं मनोबल हे वाढलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. म्हणून मनोबलामध्ये वाढ करणं हाही प्रशिक्षणाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांना पुढचं आहे जबाबदारीचा विकास घडून आणणे. पुढाकार घेऊन एखादं कार्य स्वीकारणे किंवा ठरवून दिलेली कार्य यशस्वी करून दाखविणे म्हणजे जबाबदारी होय. जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची किंवा टाळण्याची प्रवृत्ती हा मानवी स्वभाव गुण आहे. त्यामुळे प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. प्रशासनाचा दर्जा घसरतो, कार्यक्षमता कमी होते, जनतेच्या दृष्टीने प्रशासन निरुपयोगी ठरण्याची शक्यता असते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यामध्ये बदल केला जातो. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोन व मनोबलात वाढ करून कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची प्रवृत्ती निर्माण केली जाते. साधारणतः मानवी एक स्वभाव आहे की व्यक्ती कुठली जबाबदारी स्वीकारायला सहजासहजी तयार होत नाही आणि प्रशासनामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक पदाची कार्य आणि त्या अनुषंगाने त्याची जबाबदारी निश्चित झालेली आहे. व्यक्ती जेव्हा जबाबदारी टाळायला लागतो तेव्हा तो निश्चितच काम टाळायला लागतो आणि काम टाळायला लागतो याचा अर्थ त्याच्यामध्ये अकार्यक्षमता यायला लागते. जेव्हा व्यक्ती काम टाळायला लागतो तेव्हा तो व्यक्ती, ते पद, ती संघटना, कर्मचारी कर्मचारी वगैरे जनतेच्या दृष्टीने निरुपयोगी ठरू लागतात आणि अशी बाब प्रशासनासाठी योग्य मानली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची प्रवृत्ती, ते जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केली जाते. कुठलंही कार्य तुम्हाला शिकविलं, कार्याविषयीची भीती निघून गेली, कार्य कसं करायचं तुम्हाला माहीत असलं, तर आपोआपच तो कर्मचारी कुठल्याही कार्य करण्यासाठी सहजासहजी तयार होतो. कार्य टाळत नाही, पुढाकार घेऊन कार्य करतो आणि कामामध्ये चुका करत नाही. आपोआपच त्याचे लाभ संघटनेला, शासनाला आणि प्रशासनाला होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून जबाबदारीचा विकास घडवून आणणं हाही प्रशिक्षणाचा एक मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढचं आहे स्वतंत्र निर्णय क्षमता निर्माण. कर्मचाऱ्यांमध्ये स्वतंत्र निर्णय क्षमता निर्माण करणं हा देखील प्रशिक्षणाचा महत्वपूर्ण उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कार्यपद्धतीचे संपूर्ण ज्ञान, नियम, कायदे यांची माहिती करून दिली जाते. निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणीचे निराकरण करण्याची क्षमता त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. कर्मचारी लकीर के फकीर बनून काम करत नाहीत. आपल्या अधिकाराअंतर्गत कार्यक्षेत्रात स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात व त्यांची अंमलबजावणी करू शकतात. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. जेव्हा एखादी समस्या प्रशासनाच्या समोर येते, अधिकाऱ्यांच्या समोर येते, कर्मचाऱ्यांच्या समोर येते, तेव्हा ती कशी सोडवायची यासाठी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नसते. कारण काही काही समस्या ह्या त्याच पातळीवर त्वरित सोडविल्या जाणं, त्वरित निर्णय घेऊन त्याचे निराकरण करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्यामध्ये मनोबल वृद्धी केली जाते, त्यांना कौशल्य निर्माण केलं जातं, तेव्हा अशा निर्माण झालेल्या समस्यांच्या संदर्भामध्ये हे कर्मचारी स्वतः निर्णय घेऊ शकतात. आपल्या आपल्या पातळीवर निर्णय घेऊन त्या समस्या हे कर्मचारी सोडवू शकतात. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतंत्र अशी निर्णय क्षमता निर्माण केली जाते. आपल्या अधिकाराअंतर्गत, आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत, आपल्या दिलेल्या शक्ती अंतर्गत हे कर्मचारी निर्णय घेऊन जनतेच्या समस्या, अडचणी सोडवित असतात.
प्रशासनासमोर निर्माण झालेले आव्हानं दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग अशी कर्मचारी हे प्रशासनाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं कार्य करतात. म्हणून स्वतंत्र निर्णय क्षमता निर्माण करणं, निर्णय घेण्याची प्रवृत्ती निर्माण करणं, हा भाग फार महत्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, की निर्णय घेणं हे सर्वांच्याच आवाक्यामधली बाब नसते. कारण निर्णय क्षमता ही एक फार कठीण बाब मानली जाते. योग्य निर्णय घेणं ही त्याहीपेक्षा कठीण बाब असते. आणि बहुतांश कर्मचारी हे जबाबदारी टाळण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला सुद्धा टाळतात. आणि मग अशा वेळेला त्यांच्यामध्ये अकार्यक्षमता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्वतंत्र निर्णय क्षमता निर्माण करणं हा प्रशिक्षणाचा उद्दिष्ट आपल्याला असलेलं दिसून येतं. आता पुढचं आहे जनसेवेची भावना निर्माण करणं. सनदी सेवकांना प्राप्त होणाऱ्या अधिकार व प्रतिष्ठेमुळे त्यांच्यामध्ये अहमपणा निर्माण होण्याची प्रवृत्ती किंवा हा धोका आपल्याला साधारणतः दिसून येतो. प्रशासनामध्ये काही अडचणी किंवा काही दोष किंवा काही समस्या या सातत्याने येतात. जसं की कर्मचारी स्वतःला जनतेचे सेवक समजण्याचे मालक समजू लागतात. साहेबी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. स्वार्थी आणि संकुचितपणा निर्माण होतो. जनसेवेच्या भावनेपासून दूर जाण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. आणि अशा जर प्रवृत्त्या निर्माण झाल्या तर प्रशासनाने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतं. प्रशासनाचं रूपांतर, सनदी सेवेचं रूपांतर नोकरशाहीमध्ये होतं. आणि नोकरशाही प्रवृत्ती निर्माण होणं, लालफिताशाही प्रवृत्ती निर्माण होणं हे प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये वाईट मानलं जातं. आणि मग अशा गोष्टी प्रशासनामध्ये निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या योग्य अभिवृत्तीचा विकास केला जातो. आपण शासक नसून लोकसेवक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये विकसित केली जाते. समाज सेवेचा विकास घडून आणला जातो. सातत्याने त्यांना त्याची जाणीव करून दिली जाते. आणि कर्मचारी समाजसेवनेच्या भावनेपासून दूर जाऊ नयेत याचा साधारणतः साधारणतः काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये जनसेवेची भावना निर्माण करणे हा प्रशिक्षणाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं आणि वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्या अभिवृत्तीमध्ये बदल केला जातो. त्यांना सातत्याने जनसेवेच्या भावनेची जागृती करून दिली जाते किंवा त्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली जाते. आणि मग असे कर्मचारी हे सातत्याने जनसेवेच्या भावनेतून कार्य करतात. नोकरशाहीचे जे दोष आहेत, लालफिताशाही, भ्रष्टाचार, अहमपणा, पदाचा स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी वापर करणे, असे दोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत नाहीत. आणि दोष निर्माण होऊ नये त्यासाठी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. जनसेवेची भावना निर्माण करणं हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट आहे. नंतर पुढचं आहे दृष्टिकोन विशाल बनविणं. प्रशिक्षण कर्मचाऱ्याचा दृष्टिकोन विशाल बनविण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं. भारतासारख्या देशामध्ये जिथे अनेक धर्म, जात, भाषा, संप्रदाय, प्रदेश असलेले लोक आहेत, तर कर्मचाऱ्यांना जेव्हा असे लोकांची सेवा करावी लागते, तेव्हा कर्मचारी जनतेची सेवा करत असताना जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करतात. तो फक्त आपल्याकडे कामासाठी आलेला आहे. तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे याचा विचार कर्मचाऱ्यांकडून केला जात नाही. किंवा या गोष्टीचा विचार न करता कर्मचारी सातत्यपूर्ण सर्वांना समान अशा स्वरूपाच्या सेवा देत असतात. आणि हाच उद्दिष्ट किंवा हीच बाब ही संपूर्ण प्रशासनाची आधारशिला आहे. जनतेची हीच सेवा करणे हा शासनाच्या सर्व कार्याचा केंद्रबिंदू आहे. म्हणून कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन व्यापक बनविणं, विशाल बनविणं, जात, धर्म, वंश, पंथ, भाषा याच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करणं हा कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. मित्रांनो, अपेक्षा आहे ही जी सर्व सांगितलेली उद्दिष्ट आहेत ती तुमच्या लक्षात आलेली असतील. ही उद्दिष्ट लक्षात आल्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण ही संकल्पना समजायला अधिक मदत सुद्धा झालेली असेल. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भागावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर सुरुवातीलाच मी तुम्हाला माझा ईमेल दिलेला आहे. त्या ईमेलवर तुम्हाला प्रश्न विचारू शकता. निश्चितच मला तुमच्या शंकांचे निराकरण करण्यामध्ये आनंद मिळेल. आज आपण इथे थांबूयात. पुढील भागामध्ये आपण प्रशिक्षणाचे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत धन्यवाद.